हाय फ्रेंड्स, नीलम रेसिपी अँड व्लॉग्समध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत. शेपूच्या भाजीचे नाव काढले तर आपल्यापैकी बरेच जण नाक मुरडतात. कारण शेपूच्या भाजीला एक विशिष्ट प्रकारचा सुगंध असतो आणि तो बऱ्याच जणांना आवडत नाही. शेपूच्या भाजीमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते. शेपूच्या भाजीचे आहारात नेहमी समावेश केल्याने रक्तातील हिमोग्लोबिनसुद्धा वाढते. अशी ही बहुगुणकारी शेपूची भाजी सर्वजण आवडीने खातील अशा पद्धतीने मी आज बनवणार आहे. त्यासाठी शेपूची हिरवीगार, कवळी आणि लुसलुशीत अशी भाजी मी देठासहित बारीक अशी कापून घेतलेली आहेत. देठ बारीक कापून घेतल्यामुळे ही भाजी अजूनच चविष्ट बनते. ही भाजी कापण्याच्या आधी मी थोडीशी मूग डाळ पाण्यात टाकून घेतलेली होती. भाजी करण्याच्या आधी फक्त 5-10 मिनिटं मूग डाळ आधी पाण्यात टाकून घ्यायची आहे, म्हणजे ती भाजीमध्ये टाकल्यावर लवकर शिजते. आता शेपूची भाजी आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. कारण या भाजीला माती आणि धूळ मोठ्या प्रमाणात चिकटलेले असतात. ही भाजी तयार करण्यासाठी एक मोठ्या आकाराचा कांदा, 7-8 हिरव्या मिरच्या, आलं, लसूण आणि जिऱ्याची बारीक केलेली पेस्ट आणि स्वच्छ धुवून घेतलेली मूग डाळ आपल्याला लागणार आहे. सुरुवातीला गॅसवर कढईमध्ये आपल्या अंदाजानुसार तेल वापरायचे आहे आणि त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेले कांदे चांगले परतवून घ्यायचे आहे. त्यानंतर लगेचच बारीक कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्यासुद्धा आपल्याला वापरायच्या आहेत. तुम्ही हिरव्या मिरचीची बारीक पेस्टसुद्धा तयार करू शकतात. त्यानंतर आलं, लसूण आणि जिऱ्याची बारीक करून घेतलेली पेस्टसुद्धा आपल्याला टाकून घ्यायची आहे. हे सर्व साहित्य चांगले परतून झाले की वरून आपल्याला बारीक कापून घेतलेली शेपूची भाजीसुद्धा टाकायची आहे. त्याचबरोबर स्वच्छ करून घेतलेली मूग डाळसुद्धा आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. मूग डाळ शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही आणि आपल्याला ती खूप जास्त शिजवायचीही नाही. फक्त 70 ते 80% मूग डाळ आपल्याला या भाजीमध्ये शिजवून घ्यायची आहे. ही भाजी मंद आचेवर 2 ते 3 मिनिटे चांगले परतून झाले की वरून आपल्याला चवीपुरते मीठसुद्धा वापरायचे आहे. मीठ टाकल्यानंतर ह्या भाजीला आपोआप थोडेसे पाणी सुटते. त्यामुळे आपल्याला ह्या भाजीमध्ये अगदी थोडेसेच पाणी टाकून घ्यायचे आहे आणि तेही फक्त थोडीशी मूग डाळ शिजण्यासाठी. आता पुन्हा या भाजीला थोडेसे 1 ते 2 मिनिटे परतून झाले की वरून आपल्याला झाकण ठेवायचे आहे. 5 ते 7 मिनिटे मंद आचेवर झाकण ठेवून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकतात आपली भाजी ही शिजून तयार झालेली आहे. ह्या भाजीसाठी आपल्याला खूप जास्त साहित्यही लागत नाही आणि खूप जास्त वेळही लागत नाही आणि कुठल्याही भांड्यांचा पसारा न करता ही भाजी आपली तयार झालेली आहे. मूग डाळसुद्धा आपली बोटं टोचतील एवढ्या प्रमाणात शिजून तयार झालेली आहे. मूग डाळ जास्त शिजून घेतली तर भाजी अजिबातच चविष्ट लागणार नाही. त्यामुळे आपल्याला डाळ फक्त हाताने सहज दाबली जाईल एवढी शिजवायची आहे. भाजीमध्ये थोडेसे पाणी शिल्लक होते, त्यामुळे मी 2 ते 3 मिनिटे अजून चांगली परतवून घेतलेली आहे. त्याचबरोबर या भाजीचा सुगंधही खूप छान दरवळतोय. आता मी ही भाजी खाण्यासाठी एका डिशमध्ये सर्व करून घेणार आहे. सर्वजण आवडीने खातील अशी ही भाजी आपली भाकरी किंवा पोळीबरोबर खूपच छान स्वाद देते. तुम्ही माझ्या पद्धतीने ही भाजी नक्कीच करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवायला मात्र विसरू नका. आणि तुमचा मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा. अजूनही तुम्ही नीलम रेसिपी अँड व्लॉग्स ह्या चॅनलला जर लाईक केले नसेल तर एक लाईक, एक सबस्क्राईब आणि एक कमेंट नक्कीच करा. सर्वांचे मनापासून आभार.